उद्योग बोध मध्ये आज आपल्या बरोबर आहेत सॅटर्डे क्लबचे सातारा डेप्युटी रिजन हेड किशोर सूर्यवंशी. तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया. हॅलो सर, मराठी मूड मध्ये तुमचं स्वागत. कसं आहे तुमचं मूड? एकदम मस्त. आज उद्योग बोध आहे आणि इथं सर्व उद्योजक एकत्र भेटलोय आणि नेटवर्किंग हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आज मला इथं अनुभवायला मिळाला. त्यामुळं आज खरंच खूप छान वाटतंय की उद्योग बोध मध्ये मी आज आलो आहे. सर, तुमच्या व्यवसायाबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगा. नक्कीच मॅडम. मी किशोर सूर्यवंशी, सातारा डेप्युटी रिजन हेड आहे सॅटर्डे क्लबचा आणि आय सिक्युअर सिक्युरिटी सर्व्हिस ही माझी फर्म आहे. यामध्ये आम्ही सिक्युरिटी सर्व्हिस, बाउन्सर सर्व्हिस, लेबर सर्व्हिस या गव्हर्नमेंट नियमाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही प्रोव्हाइड करतो. सध्या माझं साताऱ्यामध्ये हेड ऑफिस आहे, ब्रांच ऑफिस मुंबई कामोठा इथे आहे आणि त्याचबरोबर इचलकरंजीमध्ये सुद्धा माझं ब्रँच ऑफिस आहे. माझ्याकडे आता सध्या मॅडम 275 प्लस मॅनपॉवर काम करते सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर. येस सर, जसं आपण बोलत होतो मगाशी, त्यावरून तुम्ही मला सांगितलं तुम्ही आर्मी मध्ये होता, तुमची Yes. आर्मीची बॅकग्राऊंड आहे. तर आर्मी आणि आता व्यवसाय, तर तो माइंडसेट कसा चेंज झाला, त्यामागची प्रेरणा काय आहे? ओके. खूप चांगला प्रश्न विचारलात मॅडम मला. आर्मीमध्ये एक स्ट्रिक्ट आणि डिसिप्लिन ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि तिथून पूर्ण मोल्ड होऊन उद्योगामध्ये म्हणजे बिझनेसमध्ये यायचं तर पहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं माइंडसेट बदली केला पाहिजे आणि तोच माइंडसेट हा आमचा सॅटर्डे क्लब बदली करतो. ज्यावेळेस मी पहिल्यांदा सॅटर्डे क्लबमध्ये आलो होतो त्यावेळेस मला इथलं जे वातावरण आहे, जे उद्योजक आहेत त्यांचं एकमेकाच्या बद्दलचं बिझनेस वाढी संदर्भाचं चांगले विचार आहेत, हे खूप चांगले मला आवडले आणि मी इमिडिएटली हा सॅटर्डे क्लब जॉईन केला. खरं तर आर्मीमधून आल्यानंतर एक बिझनेसमॅन बनणं हे खूप मोठी चॅलेंज आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं की माइंडसेट आणि जे मानसिकता म्हणतो आपण मराठीमध्ये, तर ती मानसिकता महत्वाचं आहे की बदली करणं आणि ते बदली करायला मला आज या सॅटर्डे क्लबनं खूप चांगला फायदा करून दिलेला आहे आणि तो मी बदली केलेला आहे माइंडसेट पूर्ण. तर सगळ्यात महत्वाचं की आर्मीमध्ये असताना मी म्हणतो तसंच झालं पाहिजे किंवा ऑर्डर आणि त्याला फॉलो या दोनच गोष्टी असतात, पण त्याच्या विरुद्ध या बिझनेसमध्ये असतं की एक टीम लीड करताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं, सगळ्यांना विश्वासात घेणं आणि त्यांच्याकडून काम करून घेणं हे फार मोठं चॅलेंज असतं आणि ह्यासाठी सगळ्यात महत्वाचं एक लीडर चांगला असणं फार महत्वाचं असतं. सर, आताच आपण आर्मी बद्दल बोललो, उद्योगांबद्दल बोललो, तर याच पार्श्वभूमीवर मला तुम्हाला विचारायचंय की मराठी माणूस एखादा उद्योग चालू करतो तर असं म्हणतात की मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो. तर या विधानाबाबत तुम्हाला काय म्हणायचंय? नक्कीच हे म्हणीप्रमाणे आता सध्या आपला मराठी माणूस बदलायला लागलेला आहे. जसा तुमचा चॅनल खूप चांगला प्रेझेंट करतोय आणि लोकांच्याकडून खूप चांगले प्रश्न घेतोय की जेणेकरून समाजाला ह्या गोष्टी जाणून देतोय की जशी जी पहिली खेकडा वृत्ती म्हणायचं, जसं मराठी माणूस मराठी माणसाचा पाय ओढतोय, तर ते बदलायचं एक स्टेप म्हणजे सॅटर्डे क्लब. तर ह्या सॅटर्डे क्लब मध्ये आम्ही पाय खेचत नाही तर आम्ही एकमेकाला मदत करून तो वर कसा जाईल ह्याचं आम्ही एक चांगलं उदाहरण सगळ्यांच्या समोर आणि सगळ्या मराठी उद्योजकांसमोर किंवा मराठी माणसासमोर आम्ही देत आहोत. आणि नक्की सॅटर्डे क्लब हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे जो मराठी उद्योजकांना वर जाण्यासाठी कोणतेही पाय खेचत नाही तर पायांना त्यांच्या आधार देतो आणि वर जाण्यासाठी मदत करतो. तर ही मन आता नक्कीच काही दिवसात आपण खोडून काढणार आहे आणि तेही सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून आणि नेहमीच आपल्यासारख्या चांगल्या चॅनलांच्या विचारा बरोबर. सर, जसं तुम्ही आता म्हणालात मराठी आणि उद्योगांबद्दल, तर मला असं तुम्हाला विचारायचंय की उद्योग क्षेत्रामध्ये गुजराती आणि मारवाडी या समाजाची संख्या जास्त दिसून येते, तर मराठी माणूस या सगळ्यामध्ये कुठे आहे? आता खरं सांगायला गेलं तर मराठी माणसापर्यंत असे चांगले नेटवर्किंग प्लॅटफॉर्म पोहोचत नाहीयेत आणि पोहोचले तरी त्याच्यावरती मराठी माणूस विश्वास ठेवायला कमी पडतो आणि आपल्या माणसावरती सुद्धा विश्वास ठेवायला कमी पडतो असं मला वाटतं. परंतु हे जे सगळं जे हे आहे, तुम्ही म्हणता की गुजराती मारवाडी, तर हे सगळं आता बदलायला लागलंय आणि मराठी माणूस सुद्धा त्याच ताकदीनं परत आपल्या माणसात नेटवर्किंग करणं किंवा सर्व समाजामध्ये नेटवर्किंग करणं किंवा एक चांगला उद्योजक म्हणून वर येणं यासाठी चांगला स्किल डेव्हलप करत आहे आणि स्वतः तयार होत आहे. नक्कीच सर. सर, जसं तुम्ही सांगितलं तुमच्या आर्मी बॅकग्राऊंड बद्दल, आर्मीची शिस्त याविषयी आपण आताच बोललो. तर मला असं विचारायचंय की मराठी माणूस उद्योगामध्ये येत आहे, एखादा मराठी माणूस नवीन व्यवसाय चालू करत आहे, तर त्याचा माइंडसेट कसा असावा? एकतर फिक्स माइंडसेट असतो आणि एक तर ग्रोथ माइंडसेट असतो.
तर फिक्स माइंडसेट वाला माणूस काय करतो की तो कधी पुढे जाण्याचा जास्त विचार करत नाही, की त्याला जेमतम मला भेटतंय ना बस, मला ह्याच्या पुढे जास्त नको आहे. पण ग्रोथ माइंडसेटचा माणूस काय करतोय, तर नेहमीच तो अग्रेसर राहतोय, म्हणजे मला नवीन काहीतरी करायचंय अशा गोष्टीत तो शिकण्याचा प्रयत्न करतोय आणि पुढे जाण्यासाठी धडपड करतोय. तर हा माइंडसेट पहिल्यांदा बदलला पाहिजे, की आपण पॉझिटिव्ह माइंडसेट, पॉझिटिव्ह लोकांच्यात राहिलं पाहिजे. तर ह्या गोष्टी मराठी माणसाला किंवा उद्योजकाला पुढे जाण्यासाठी नेहमीच प्रेरणादायक ठरतात. येस थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुमच्यासोबत बोलून मला खूप छान वाटलं. मॅडम, मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, की आपण ज्यावेळेस एखादा बिझनेस सुरू करतोय किंवा आपला एक्झिस्टिंग बिझनेस आहे, तर त्याच्यामध्ये आपण प्रचंड शिकणं महत्वाचं आहे आणि कायमस्वरूपी आपण लर्निंग स्टेजमध्ये असणं महत्वाचं आहे. कारण समाजामध्ये बिझनेस ज्यावेळेस सगळेजण करत असतात, त्यावेळेस आपल्याकडे काहीतरी युनिक असेल तर आपल्याकडं बिझनेस चालण्यासाठी किंवा बिझनेसला वाढवण्यासाठी मदत होते. आणि नेमकं आपण तेच करत नाही, आपण कम्फर्ट झोन मध्ये जातो आणि मला एवढं भेटतंय ना बस, त्याच्यापेक्षा मला काही जास्त नको आहे. तर हा कम्फर्ट झोन सोडून आपण नवीन शिकण्यासाठी, नवीन मार्केटची ओळख करून घेण्यासाठी, नवीन नवीन आयडिया मार्केटमध्ये येतात किंवा नवीन नवीन टूल्स मार्केटमध्ये येतात, जसं की डिजिटल मार्केटिंग आहे, AI चा वापर आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचा वापर करून आपण नक्कीच आपला व्यवसाय वाढवला पाहिजे. थँक्यू सो मच, मला तुम्ही इथे इन्व्हाइट केलं आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या चॅनलचं खूप खूप धन्यवाद.